वह कौन थी, बस नाम ही काफ़ी है. या चित्रपटाचं नाव ऐकताच एकामागून एक सुंदर गाणी आठवतात. या चित्रपटातलं एक सुंदर गाणं आपल्यापुढे घेऊन येत आहेत किशोर मारू आणि मनवित मारू. गाण्याचे बोल आहेत लग जा गले. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से. भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले हे हे. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार. बाहें गले में डाल के हम रोले जार जार. आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मदन मोहन यांच्या हिंदी गीतांच्या मैफिलीनंतर अस्सल मराठमोळ्या ठसकेबाज गाण्यांची ओळख करून देण्यासाठी मी आमंत्रित करते जयाला. धन्यवाद ऋतुजा. नमस्कार रसिक हो, मी जया. मिती एंटरटेनमेंट आयोजित कलाविष्कार प्रस्तुत स्वरझंकार 2023 उत्सव संगीताचा या सुरेल गाण्याच्या मैफिलीत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. ही सुरेल गाण्याची मैफिल खूपच बहारदार होत होत आता अंतिम टप्प्यात येऊन पोचली आहे.
आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादातून ते आम्हाला कळतच आहे. असंच आता सगळ्या ज्या आत्ता गाणी झाली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर आपल्याला इथे कळलंच असेल की आपल्या मनातील इच्छा, आवड पूर्ण करायला वय नसतं. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी जाणवलंच असेल. असंच आपल्या संगीताने अबालवृद्धांना आनंद देणारे आपल्या प्रयोगशील पाश्चिमात्य संगीतातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले 2 जीव मात्र एकच आत्मा असलेले संगीतकार अजय अतुल. प्रत्येक रचना ही वेगळी, आपल्या कल्पकतेतून जन्माला आलेली अशीच. 2004 ते 2016 म्हणजे अगबाई अरेच्या ते सैराट या 12 वर्षाच्या सांगीतिक प्रवासात पाहिले तर आपल्याला त्यांच्या संगीतातले वेगळेपण हे जाणवते. सैराट एक विलक्षण प्रेम कहाणी, नागराज मंजुळे यांनी लिहिलेली सौम्य प्रेमकथा, ज्यातील गाणी जणू काही संगीताने अजरामरच झाली आहेत. सैराट म्हणजे स्वैर, मोकाट, स्वच्छंद असं केलं जातं ते नितळ प्रेम. सैराट हा भारतातील पहिलाच चित्रपट की ज्याचे पार्श्वसंगीत ध्वनिमुद्रण हॉलिवूडमधील कॅलिफोर्निया सोनी स्कोरिंग स्टेज या स्टुडिओतून सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये झाले आहे. ज्या खुर्चीत बसून हॉलिवूडच्या दिग्गज संगीतकारांनी हॉलिवूडमधील पार्श्वसंगीत मुद्रित केले होते, अशा खुर्चीत विराजमान होऊन 45 स्ट्रिंग्स, 6 वुडवाईन्स, 3 ट्रम्पेट, 3 ट्रॉम्बोन, 6 हॉर्न, 1 ट्युबा, 1 हार्प अशा 66 म्युझिशियन्सचा ऑर्केस्ट्रा घेऊन संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील शीर्षक गीत आता आपल्यासमोर सादर करत आहेत. सैराट झालं जी हे शीर्षक गीत घेऊन येत आहे कस्तुरी कामत आणि मंदार कामत. या गाण्याची मूळ गायिका आहे चिन्मयी श्रीपदा अजय गोगावले. मूळ गीतसंकल्पना अजय अतुल आणि नागराज मंजुळे. अर्थात संगीत आहे अजय अतुल यांचं. चला तर ऐकूया सैराट झालं जी. या परशा आरची अलिबाग आरची. अलगोस वासन भात भलतंच झालंय आज. अलगद आली मनात पहिलीच तरणी ही लाज. हो अग झनानल काळचा मंदी अन हाता मंदी हात आलं जी. सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. बदलून गेलं या सारं फिरतीचं सुटलं या वारं. अल्लड भापावल्या बिल्लोरी पाखरू न्यारं. हो
अन ढोला संग गात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी करीत खडलया सपनही पडलया गळ्यामध्ये सजलया डोरला सात जन्मांचं नातं रुजलंय काळजात तुला र देवागत पूजला हे रुजला बीज फिरतीचा सजणी रुजला भिनला मन फिरमाना पुरता भिजला सरला मन मारून जगणं सरलं हरला या फिरमाला समजा हरलं आग कडाडलं पावसामंदी अन आभाळाला याट आलं सैराट झालं जी थँक्यू थँक्यू ओके, आता पुढच्या वर्षी असे वन्स मोर आपण घेतच राहूयात. खूप छान, खूप छान. मन वेडावून टाकणाऱ्या या गीतानंतर आता जरा भन्नाट आणि हटके असं गाणं होऊन जाऊ दे ना. असंच 2004 साली जेव्हा अजय अतुल अगदी नवखे होते तेव्हा आपल्या प्रयोगशील संगीताने रसिकांच्या मनात घर करण्याच्या प्रयत्नातच ते होते. तेव्हाच केदार शिंदेंकडून अगबाई अरच्च्याच्या निमित्ताने एक नवीन संकल्पना असणारा चित्रपट त्यांच्याकडे आला आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलं. मराठी मातीतील लोककला असो किंवा सातासमुद्रापलीकडील संगीत, सगळं कसं त्यांचं वेगळंच. असंच एका वेगळ्या धाटणीचे तरुणाच्या मनामनात जाऊन पोचलेलं दुसरं गाणं म्हणजे चमचम करता है ये नशीला बदन. या गाण्याची मूळ गायिका आहे वैशाली सामंत, संगीत अजय अतुल. तर हे गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते कलाविष्कारच्या सुगम संगीत डिप्लोमाचे विद्यार्थी कल्पना मालणकर आणि माधवी खाक यांना. तर आता इथे सांगायचं म्हणजे माधवीताई ह्या ज्या आहेत त्यांनी इथे सरस्वती पूजन जेव्हा केलं तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की तिथे मिनिएचर वाद्यवृंद अशी ठेवलेली आहेत. तर ती मिनिएचर वाद्यवृंद त्यांनी कलाविष्कारला उत्तराताईंना दिलेली होती, त्यांना भेट दिलेली होती. ती वाद्यवृंद स्नेहा राणे आणि माधवी घाग यांनी बनवलेली आहेत आणि त्याची सजावटसुद्धा त्यांनी केलेली आहे. तसंच इथे आपण जेव्हा आलात तेव्हा जी रांगोळी काढली त्या रांगोळी काढलेली मगाशी आपण नाव ऐकलंच असेल की अनुष्का वांगणकर, भारती धामणकर आणि कल्पना मालणकर ज्या इथे उपस्थितच आहेत. तर त्या सगळ्यांनी अनुष्का वांगणकर ज्या छोटी मुलगी होती तिच्याबरोबर ज्यांनी गाणं म्हटलं त्या अनुष्का वांगणकर,
तर ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत की त्यांनी इतकं छान आपलं इथे सहयोग दिला. तर आता ह्यांचं गाणं होऊन जाऊ दे. थँक्यू. थँक्यू. वन्स फोर नाही आहे. ओके. काय मग सगळ्यांचे पाय थिरकायलाच लागले ना? बरोबरच आहे, थिरकायलाच लागणं अशीच गाणी आहेत. आपल्या महाराष्ट्राला अजय अतुल यांनी अशाच गाण्यांचं संगीत दिलेलं आहे.
तर आपल्या महाराष्ट्राला ह्या पद्धतीने लोककलेचा वारसासुद्धा समृद्ध असा लाभला आहे. याच लोककलेतील सर्व प्रकारांना अजय अतुल यांनी आपल्या निराळ्या शैलीत सादर केलं. गण, गवळण, गोंधळ, जोगवा असे निरनिराळे प्रकार अगदी जसेच्या तसे त्याच वाद्यांसहित प्रेक्षकांच्या समोर आणले. ग्रामीण भागातच हीच गाणी ऐकत ते वाढले होते. आई अंबेचा आशीर्वाद ज्या दाईंना लाभला असे त्यांचाच चित्रपट सावरखेड एक गाव यातील आई भवानी हे अजय गोगावले यांच्या मूळ स्वरातील गाणं सादर करण्यासाठी येत आहे कलाविष्कार सुगम संगीत डिप्लोमाच्या रागिणी डेरे आणि श्रद्धा साळवी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात पातळी जाळ, हातात पळी तुझा गौरी वाजवी तो संबळ. भगवंत्या जाने तुला आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. सौख्य बघितला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा माग पार करना वाचा. अधर्मने जाणून धर्म हा आई तुझ दक्षिणा, महिषासुर मर्दिनी पुन्हा दैते मातला, आज आम्हावरी संकटबारी धावते लवकरी, आज आम्हावरी संकटबारी धावते लवकरी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. ओम भवानी मातेचा सप्तशृंगी मातेचा, एक विरा आईचा, तुळजा भवानी देवीचा, जगदंबा देवीचा,
खूप छान. आई भवानीला आळवून झालेलं आहे. तर आई भवानीच्या या गोंधळानंतर आता कार्यक्रम पुढं नेताना चांग भलं म्हणजे चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करूया. ज्योतिबाचे भक्त जेव्हा त्याच्या पायाशी नतमस्तक होतात तेव्हा हीच इच्छा ते प्रकट करतात की चांग भलं होऊ दे रे सर्वांचं. असंच आपणही ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना करू की कलाविष्कारचे नवोदित गायक असेच पुढे येत राहोत आणि असेच कार्यक्रम सतत घडत राहोत. कलाविष्कारमधून नवीन नवीन उपक्रम सतत घडो आणि चांग भलं र देवा चांग भलं र असं अजय गोगावले यांच्या मूळ स्वरातील गाणं सादर करण्यासाठी मी इथे आमंत्रण करते भारती धामणकर आणि सूरज करावडे याला. मूळ गीत आहे गुरु ठाकूर, चित्रपट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. या तर ऐकूया चांग भलं र देवा चांग. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी बारी, डंका तुझा ऐकून आलो तुझ्या दारी. हरी कृपा करी माझ्यावरी हा केला तुझावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी, डंका तुझा ऐकून गाले तुझ्या दारी. हर कृप करी माझ्यावरी हा केला तुझ्यावर. ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे भल्या उंच डोंगरात देवा तुझा राजर, मर्जी तुझ्या भक्तावरी तुझ्यावरी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही दगी कुणी त्याचा तू आधार र. हे आले देवा घेऊनी मनी थोडा भावर, सेवा गोड माझी मानोनी आहे. नाही मोठं मागणं नाही खुली हावर, बापावानी माया तू लेकराला दे. अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नाव र, चांग भलं चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांगलं चांगलं चांग भलर चांग भलर चांग भलर चांग भलर चांग भलर चांग भलर. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. धन्यवाद. हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे. पुढील निवेदन करण्यासाठी मी आमंत्रित करते मिती एंटरटेनमेंटच्या ऋतुजा यांना. पण मी निरोप घेण्याआधी इथे सांगू इच्छिते, विशेष आभार मानू इच्छिते ते उत्तराताईंचे की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ मुक्त करून दिलं. धन्यवाद उत्तराताई. तर आई भवानीची आळवणी झाली,
ज्योतिबाच्या नावाने चांग भलं झालं, अहो मग माऊलींचा गजर न करून कसं चालेल? तेव्हा अजय अतुल यांच्या लय भारी या चित्रपटातील माऊलींचा गजर करायला येत आहेत निलिमा पारकर आणि संध्या मोरुडकर. अलंकापुरी आर भारावली वसावारीचा घेतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळावेत घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी ओ विळयास मंदी ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओढी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आज का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा लाळ घोषातून साध येते तुझी लावते वैष्णवाना दिशा मंदी ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नालावली तुझे नाम ओढी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी पाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 गजर पळसाला
धन्यवाद. वा, वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलं आहे. आणि या वातावरणाला आणखीन एक आनंदाची जोड म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगते, शाहीर विठ्ठल उमपांचा लोकसंगीताचा वारसा घेऊन आलेले उदेश उमप आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी उत्तराताईंना विनंती करते की त्यांना घेऊन त्यांनी रंगमंचावर यावं. मगाशी आपल्या आणखीन एक फॅकल्टी डॉक्टर गौरी पंडित येऊन गेल्या. त्याच वेळा आपल्याला उत्तराताईंनी सांगितलं आणखीन पण आपल्याला भेटीला कोणीतरी येणार आहेत, तर तेच उदेश उमप आपल्यासाठी आले आहेत. मगाशी आपण सुगम संगीताच्या विद्यार्थ्यांकडून डिप्लोमाविषयी ऐकलं, पण तसंच आता आपण शिक्षकांकडून ऐकूया की त्यांना ह्या डिप्लोमाच्या कोर्सबद्दल काय शिकवतांचे अनुभव काय आले. उदेश उमप आपल्या क्लासमध्ये लोकसंगीत शिकवायला खास येतात. सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि नमस्कार. आणि या कलाविष्कारच्या स्वरझंकार 2023 उत्सव संगीताचा याच्यामध्ये मला बोलवल्याबद्दल मी आभार अजिबात मानणार नाही. कारण आपल्यांचे आभार म्हणून असे भार असे टाकून द्यायचे नसतात. मला वाटतं आपण ऋणी असायला पाहिजे. मी ऋणी आहे आणि हे ऋणानुबंध आहेत म्हणून एवढ्या वर्ष मी या कलाविष्कारच्या या काय त्याला पण म्हणू या कोर्ससाठी मला उत्तराताईंनी मला पाचारण केलं, मला बोलवलं आणि माझ्यावरती विश्वास दाखवला की उदेश तू यायचं. आणि म्हणजे विश्वास अशा अर्थी दाखवला की त्यांनी मला थोडक्यात कमांड केलं की नाही उदेश तू यायचं आणि शिकवायचं. आणि मी अगदी हो जी हुजूर म्हणत मी आलो. आणि खरं सांगू का माझे अनुभव जर इथे जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे आल्यानंतर ही नवीन जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नाहीत तर माझ्यापेक्षा वयाने फार मोठी मंडळी 60 वर्षाची 70 वर्षाची मंडळी येतात. त्यांचा उत्साह आणि या वयात देखील शिकण्याची आवड आणि जिद्द आणि इथेच नाही तर जवळजवळ बोरिवलीहून डोंबिवलीहून गोरेगावहून येतात आणि 2 तास सलगपणे जसं आम्ही सांगू तसं ते गातात. कंटाळा न करता अगदी शेवटपर्यंत उत्साहाने गातात. मला वाटतं त्यांना शिकवता शिकवता मलाच फार काही शिकायला मिळालं. तर मी खऱ्या अर्थाने यांचा ऋणी आहे की मला वाटतं कोणालाही शिकवताना आणि आमचे गुरुजी पण म्हणतात की जर तुम्हाला चांगलं संगीत शिकायचं तर एक गाणं तुम्ही तयार करा आणि ते दुसऱ्या कोणाला शिकवण्यासाठी तुम्ही ते तयार करा, तो तुम्हाला त्याच्यामध्ये बरंच काही शिकता येईल. तसं हे गाणी शिकवता शिकवता मलाच मी सापडलो असं मी म्हणेन. कारण मी थोडासा दूर होतो याच्यापासून. कारण मी बेसिकली मी ट्युशन्स घेतो यांना माहिती आहे. पण त्यांनी मला त्याच्यात नाही म्हणाले नाही तू वेळ काढ आणि इथे ट्युशन घे, आता तिथे तू ॲकॅडमिक्स घेतो, इथे संगीताचं हे कर. आणि बाबांच्या कृपेने आणि यांच्या विश्वासाने मी हे जवळजवळ 4-5 वर्ष आमचा हा स्नेह आहे. आणि इथे मला बोलवल्याबद्दल आणि आणखी एक हे इकडे जे कोणी गात होते मी 4-5 गाणी ऐकली पण अगदी भारावून गेलो की हा स्टेज त्यांनी अगदी आपलासा करून आणि एकदम प्रोफेशनली सगळ्यांनी गायलं. त्याबद्दल सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. अगदी व्यावसायिक म्हणजे कुठेही असं असतील 19-20 असेल होणार ते, कारण स्टेज आहे ऑडियन्स आहे, पण त्यांना हा रंगमंच मिळाला मला वाटतं आणि त्यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता. आणि मला बोलवल्याबद्दल पुन्हा मी ऋणी आहे. तर हे मी छोटंसं एक गीत माझं गातो आहे. इथे ट्रॅक वगैरे काहीच नाही आहे. मला वाटलं लाईव्ह म्युझिशियन्स वगैरे असतील, पण मी गुरु म्हणून म्हणणार नाही. आमच्या विद्यार्थ्यांना हा एक छोटासा विद्यार्थी त्यांना शिकवतो. ते गाणं बाबांचं माझ्या आईचा गोंधळ बोल तालावर संबळ. आणि असं म्हणतात की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गोंधळाने करतो आपण. आपली परंपरा आहे. मुंज असू देत, काय त्याला म्हणतात लग्न असू देत, तर त्याच्यामध्ये गोंधळ घालायची आपली परंपरा आहे. याच्या मागची भावना ही की आई भवानी तुझ्यासाठी आम्ही हा गोंधळ घालतोय. पुढल्या आयुष्यामध्ये या जोडप्याच्या किंवा या दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून तू त्यांच्या नेहमी पाठीशी राहा, अशा अर्थी ते गोंधळाचं गीत असतं. आणि ती आपली परंपरा आहे महाराष्ट्राची, जी बाबांनी 7 समुद्रा पलीकडे आयर्लंडमध्ये म्हणजे कॉर्क या शहरी बाबांनी घेऊन गेले. आणि 1983 साली बाबांना 25 राष्ट्रांमध्ये पहिलं पारितोषिक महाराष्ट्राला आणि पर्यायानं
पर्यायानं महाराष्ट्राच्या लोकसंगीताला मिळालं असं मी म्हणेन. तर ही ताकद आहे आपल्या संगीताची. आणि एवढंच मी नमूद करेल की तिथे स्टेज जवळजवळ 40 बाय 100 वगैरे किंवा 200 फूट स्टेज असतात, आपल्यासारखे नसतात तिकडे. आणि त्यांचे आर्टिस्ट जे असतात रशियाचे वगैरे, ते 200 आणि 150 आर्टिस्ट ते लोकसंगीत आणि त्यांचं ते नृत्य वगैरे सादर करत होते. आणि उत्तरातही मी सांगतो आपल्या महाराष्ट्राची फक्त 6 जण गेले होते तिकडे. बाबा होते, कमलाकर पाटील, त्याच्यानंतर अच्युत काका ठाकूर आता नाही आहेत ते, मंदा काळे, अशी ही मंडळी गेली होती. आणि त्या 6 जणांनी तिकडे भारताचा झेंडा अगदी अटके पार काय आयर्लंडमध्ये रोवून आले. तर बाबांच्या नावाने मी आणि कालच बाबांचा स्मृती दिवस होता 26 नोव्हेंबर. कालच आम्ही मृदगंध पुरस्कार पण दिले काशीनाथ घाणेकर थिएटरमध्ये. तर नंदेशने सगळं ते केलं होतं, अगदी लिलया त्यांनी ते पेललं, फार छान कार्यक्रम झाला. तर कालची जी आठवण आहे बाबांची ती मला वाटते आज तुम्ही मला इथे बोलवलं तर त्या बाबासाठी मी हे गीत गातो. आणि त्यांच्या आवडीचं गाणं होतं हे माझ्या आईचा गोंधळ. आई राजा माझ्या आईचा गोंधळे, माझ्या आईचा गोंधळे, बोलतालावर संबळ, बोलतालावर संबळ, माझ्या आईचा गोंधळे, माझ्या आईचा गोंधळे, बोलतालावर संबळ, बोलतालावर संबळ, आमरंकाची रावाची, आयलय बाळ्या बावाची, तुळज नावाची जगदंबा, आदि माया ती मूळ रंभा, सदा निवारी आबळ, सदा निवारी आबळ, हा माझ्या आईचा गोंधळे, बोलतालावर संबळ, उधव धव 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 धे, आईच्या कामाला अप्सरा इंद्राची. गाण्याच्या शब्दांकडे लक्ष द्या, बाबांनी लिहिलं हे गाणं. आणि थोडीशी कथा पण सांगितली याची गाण्याच्या मध्ये ताई मी, की हे गाणं बाबांनी लिहिलं तेव्हा यशवंतदेव काकांनी त्यांना सांगितलं होतं की शाहीर तुम्ही एक पारंपरिक गाणं घेऊन या. बाबांनी खूप शोधलं पण पारंपरिक गाणं काही मिळालं नाही. उद्या रेकॉर्डिंग आहे, करायचं काय? तर बाबांनी आपली लेखणी घेतली आणि हे गाणं लिहिलं, गाणं जाऊन सादर केलं. आणि त्याच्यानंतर देव काकांची त्यांनी माफी मागितली. ते म्हणाले देवजी मला माफ करा, हे गाणं पारंपरिक नाही आहे, हे मी लिहिलं आहे. अरे उमपजी, हे कुठे कोण म्हणतं हे पारंपरिक नाही? हे जे शब्द आले आहेत हे कोणीच म्हणणार नाही की हे पारंपरिक नाही, हे आपल्या हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे त्याच्यातनं आलेलं आहे. तर हे तुम्ही काळजी करू नका, हे गाणं हिट होणार आहे, ही मला चांगली खात्री आहे. तर त्यासाठी कारण हे गाण्याचे शब्द फार महत्त्वाचे आहेत. आईच्या कामाला अप्सरा इंद्राची, आईच्या कामाला अप्सरा इंद्राची, आईची आंघोळ साता समिंद्राची, लुगड धरतीच आबाळाची चवळी, लुगड धरतीच आबाळाची चवळी, काळ्या ढगाच काजळ आईच्या डोळी, काळ्या ढगाच काजळ आईच्या डोळी, आईच्या नतीला चांदण्याच मोती, आईच्या आरतीला चंद्र सुरव्याजवती, आईचा दरबार नवखंड फिरती मोठी, आईच्या शेवला द्याव 33 कोटी, असा थाट हाय निर्मळ, असा थाट हाय निर्मळ, विठ्ठल बाळाला आईचं बळ, हा माझ्या आईचा गोंधळे, माझ्या आईचा गोंधळे, बोलतालावर संबळ, बोलतालावर संबळ, उधव धव 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 धगाय उधव ध, उधव उधव धगाय उधव ध. काय खणखणीत आवाज याला म्हणतात. आणि खरंच बाबाचा वारसा पुढे नेतोयस. आणि खूप मला स्वतःला खूप भाग्य असं लाभलं की विठ्ठल उमपांच्या अनेकदा मुलाखती, अनेकदा घरी जाणं. त्यामुळे नंदेश, उदेश हे सगळे आमचे घरचे मंडळी आहेत. त्यामुळे खरंच मी त्याला म्हटलं की तू ट्युशन्स घेतोयस त्या घे, पण म्हटलं संगीताची नाळ जी आहे ती सोडायची नाही आहे. आणि म्हणून तू इथे आपल्या मुलांना लोकसंगीत शिकवायला ये. त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं. आणि कोइन्सिडेंटली आपण पाहिलं असेल तर गौरी पण बोलताना जे म्हणाली,
आणि तूही तेच म्हणालास. एक समान वाक्यता दोघांनीही समोर नव्हते. तू म्हणालास की मी शिकवता शिकवता मलाही यांच्याकडनं शिकायला मिळालं. हेच वाक्य गौरीसुद्धा इथे म्हणाली. म्हणजे कुठेतरी वर्तुळ पूर्ण होतं म्हणतात तसं आहे. आणि कलाविष्कारच्या माध्यमातून याच गोष्टी घडत असतात की हा संवाद आहे तो न सांगता सुद्धा घडतो, म्हणून या गोष्टी घडतात. उत्तरताई, आपण उदयजींना असंच सोडणार नाही आहोत. एक आपल्याकडून आपुलकीची भेट त्यांना देणं. आणि बुके मिळतील नंतर अनेक क्वेश्चन. हा संगीताचा उत्सव कधी संपूच नये असं वाटतंय ना. पण हा पूर्णविराम नाही, स्वल्पविराम आहे. पुन्हा आपण पुढच्या कार्यक्रमात नक्की भेटणार आहोत. या कार्यक्रमाला रंगत आणल्याबद्दल सर्व गायक कलाकारांचे आभार. कलाविष्कारच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांना संगीत शिकवणाऱ्या सर्व संगीत शिक्षकांचे आभार. गायक आणि रसिक श्रोते यांच्यामधला धागा जोडणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे आभार. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत उत्तराताई मोने, अमेय मोने आणि सर्व कलाविष्कारच्या परिवारासाठी. उत्तराताई नसत्या तर हा सुंदर कार्यक्रम आपल्याला अनुभवायला मिळाला नसता. लास्ट बट नॉट द लीस्ट, आपण सर्व दर्दी श्रोते ज्यांच्याशिवाय सर्व कलाकार अपूर्ण आहेत. तेव्हा तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. परत पुढच्या स्वरझंकार 2024मध्ये भेटणारच आहोत आपण. तोपर्यंत नमस्कार.